सर्वांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं, नाहीतर ते शक्यच नव्हतं. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, यामध्ये हार जीत हे होतच असते. गावाकडचे हे साधं आयुष्य असतं, पण मुंबईकडे धावपळीचं जीवन असतं. त्यातनं कसं की मनाला विरंगुळा मिळावा म्हणून हा एक तास होता. आपल्या सारख्या दिग्गज मंडळींचा आशीर्वाद, आपली प्रेरणा म्हणून हा सर्व खेळ इथे सादर झाला. आम्हाला खेळता आलं. आपले गुरु महिलांच्या आशीर्वाद आमची ताकद होती. तर मी हरिभक्त कायम शंकर महाराज गुरुकांना विनंती करतो, आपण पुढे चला आणि आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरभ कुमार यांचा शुभ असतो शाल सेवर आणि पुष्पार देऊन आपण सन्मान करतो. सर्वांनी जोरदार टाळ्याने त्यांचे स्वागत करा. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. त्यानंतर आपल्या हनुमान मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तकारण शांताराम महाराज खांबे यांचाही आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजी दर्शी यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत. याचाही त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. हरिभक्तकारण शांताराम खांबे यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करत आहोत. सन्मान करताना शिवाजी दर्शी आपल्या सर्वांचे विचार, आपले प्रबोधन क्रिकेटचे सामने आपण पाहतोय आणि आपल्या समोर सर्व आकर्षक ट्रॉफी आपण पाहताय. त्या आपल्या थोडस दुःखही वाटतं. आपल्या मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी धुमक यांच्या स्मरणार्थ धुमक परिवाराने हे सर्व प्रथम पारितोषिक, हे सर्व आकर्षक सर्व पारितोषिक त्यांनी त्यांच्या नावाने दिलेले आहेत. तर हे सर्व नामदेव धुमक यांच्याकडून आणि संपूर्ण धुमक परिवाराकडून दिले आहेत. त्यांचाच आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. त्यांनी सुरेश नामदेव धुमक यांचा सन्मान करतील. आमच्या मुंबई मंडळाचे सेक्रेटरी तुकाराम डीके यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. नामदेव धुमक आपण इथे यायचं, आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला लवकर. त्यानंतर या आकर्षक प्रतिभेला प्रथम पारितोषिक आहे. रोख रक्कम 5,555 रुपये आणि हे एकत्रित 5 व्यक्तीने ही रोख रक्कम दिली आहे. यामध्ये आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेशजी धुमक, त्यानंतर उपाध्यक्ष शिवाजी दर्शी, त्यानंतर ज्येष्ठ सल्लागार हरिभक्तकारण श्रीधर गुडेकर, त्यानंतर सल्लागार श्याम डिके आणि मुंबई मंडळ सेक्रेटरी तुकाराम डिके. आपण सर्व संयुक्तरित्या पुढे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण सर्वांनीच पुढे या. आपला आम्ही सन्मान करत आहोत. चला तर आमच्या मंडळाची गुरुमाऊली हरिभक्तकारण शंकर महाराज गुडेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत. याचा सन्मान स्वीकारायचा आहे. चला सर्व पुढे चला. 5 व्यक्ती चला, 5 चला. त्यानंतर जे उपविजेता संघ ठरला आणि त्या उपविजेता संघासाठी जे द्वितीय पारितोषिक आले आहे ते 3,333 रुपये आणि ते पारितोषिक दिलंय कैलासवासी रूपाजी सोमा गुडेकर यांच्या स्मरणार्थ डॉक्टर अजित गुडेकर यांच्याकडून देण्यात आलं आहे.
तरी मी त्यांना विनंती करतो, आम्ही आपल्या यशस्वी सन्मान करत आहोत. हा, तर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार अर्जुन गुडेकर यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्याचा सन्मान करायचा आहे. ओसाजी गुडेकर यांच्या स्मरणार्थ हे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3,333 रुपये. तर सर्वांनी जोरदार त्यांना स्वागत करा. तरी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शांतारामजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आमच्या क्रिकेटसाठी पाहुणे म्हणून आम्हाला लाभले, त्या नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. आमच्या मंडळामध्ये कोणताही कार्यक्रम असला ते जातीने हजर असतात. असे आमचे सन्माननीय तुकाराम मादगे यांचाही आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. तरी आमच्या कमिटी मेंबर राजेंद्र धुमक यांचा शुभ सन्मान करत आहोत. राजेंद्र धुमक त्यानंतर आपण या ज्या मैदानावरती आपण कालपासून आजपर्यंत खेळलो, या मैदान खरं सांगायचं झालं तर आत्ताचे जे सीझन आहे भाजवणीचं सीझन असतं. आणि या भाजवणीच्या सीझनमध्ये जे मोकळ्या पद्धतीने आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले ते आपल्या मंडळातीलच एक सभासद श्री रामचंद्र अण्णा धुमक यांचाही आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. आणि आमच्या मुंबई मंडळाचे हिशोब तपासी विजय खांबे यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. चला आपण आमच्या मुंबईमध्ये व्यक्त त्यानंतर आपण वरती जे रेडिमेंट का होईना आपण स्टेडियम सारखं रूप आलं आणि आज आपल्या रंगधर सामने पाहतोय. जे मुबलक अशी जागा उपलब्ध करून दिली आणि जे टॅवेल मध्ये आपण बसलो होतो ते जागा उपलब्ध करून देणारे श्री तुकाराम धुमक आणि आपल्याला त्यांचे सुपुत्र ज्यांनी कालपासून आजपर्यंत थंडगार जे उपलब्ध करून दिलं ते तुषार धुमक, या दोघांचाही आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. आपण पितापुत्र दोघं एकत्र यायचं, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हा, तरी आमच्या मुंबईमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार हरिभक्तबारण श्रीधर गुडेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि ज्या स्पर्धेमध्ये जो गेटअप आला, जे आपण रंगीत संगीत जे जे आपण टी शर्ट जे परिधान केले आहेत आणि जे आपण पाठीमागे जे बघताय आकर्षक बॅनरबाजी, खरं तर 2 दिवस आपण क्रिकेट खेळलो पण त्याच्या पाठीमागे 2 महिन्याची जी मेहनत होती. आणि असे निरा ग्राफिक्सचे सर्व निलेश उर्फ विनोद धुमक यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. आणि त्यांनी पुढे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचं. आमच्या मंडळाचे परशुराम गडेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांना जोरदार स्वागत करा. खरोखरच या जीएसपी साठी किंवा 2-3 महिन्यापासून त्यांची मेहनत, बॅनरबाजी, टी शर्ट साठी मेहनत, या सर्व गोष्टींचा विचार केला. खूप धावपळ होती.
त्यातूनच मीरा ग्राफिक्सचे सर्वेसर्वा निलेश भट आणि आपलं खूप मोठं सहकार्य केलंय त्यांचं मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर खऱ्या अर्थानं या आपल्या क्रिकेटसाठी जो रंगतदारपणा आला आणि हा साऊंडचा आवाज डीजे असेल आणि प्रत्येक कॉमेंट्रीचा मजा आली असे साऊंड सर्व्हिसचे मालक गिरिजा साऊंड सर्व्हिसचे मालक सचिन खांगे यांचाही आम्ही यशस्वी सन्मान करत आहोत. तर त्यांनी पुढे यायचंय खऱ्या अर्थाने या रंगतदार सामन्यांसाठी जे महत्वपूर्ण भूमिका होती ती गिरिजा साऊंड सर्व्हिसवाले सचिन खांगे. तर प्रफुल्ल आपण या किंवा कोणीतरी या चला त्यांचे मामा कृष्णा उडेकर यांचा आम्ही सन्मान करत आहोत. सन्मान करत त्यांचा सन्मान करणारे शिवाजी मुनोत यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नाव ऐकलं नाही काय इकडे बघा इकडे बघा ट्रॉफी जवळ आहे ना इकडे इकडे या वाडी बस बस धन्यवाद. त्यानंतर आणि आता यावर्षी त्याला चॅम्पियन संघ ठरलाय आणि जो विजेता संघ होणार होता यावर्षीचा त्या संघातील सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल देण्यात येणार होते. ते आपल्या मुंबई मंडळाचे ऋषभ तपासी विजय खांबे यांच्याकडून ते कैलासवासी सचिन सीताराम खांबे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं आहे गोल्ड मेडल. त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. तर त्यांचा सन्मान चंद्रकांत धुमाक आपण त्यांचा सन्मान करायचा आहे विजय खांबे यांचा. चला या पुढे पंच विनायक घाणेकर देवेंद्र घाणेकर आणि सुरत आपण इथे यायचं पुढे यायचं. आपण खरंच आपली फार असे आपली मोलाची कामगिरी 2 दिवस बजावली. आपल्यामुळेच या निर्णायक पद्धतीने सामने पार पडले. विनायक घाणेकर देवेंद्र घाणेकर आणि सुरज घाणेकर आपण पुढे असायचं इथे या. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या पंचांचं स्वागत करा. आपण फक्त मैदानावरती खेळतो पण शांतपणे देऊन जे निर्णय देण्याचं काम असतं ते तीनच सामनाधिकारी म्हणून आपल्याला लाभले. ते विनायक घाणेकर देवेंद्र घाणेकर आणि सुरेश घाणेकर यांचाही आम्ही जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. याचा सन्मान स्वीकारायचा आहे. खूप असा त्यांचा क्रिकेट अंडरन असो किंवा ओव्हरऑन असो आम्ही क्रिकेटचा चांगला असा अनुभव आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक घाणेकर सामनाधिकारी म्हणून काम पाहिलं तर त्यांचाही आम्ही यथोचित सन्मान करतो. तर संतोष गुडेकर यांना विनंती करतो आपण आमचे मुख्य सामनाधिकारी विनायक घाणेकर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. चला विनायक घाणेकर यांच्यासाठी जोरदार यांचाही आपण यथोचित सन्मान करायचा आहे. रील पण काढायचं एवढे करते. ओके ओके ताराजी गुडेकर. चला पूर्ण सन्मान सूरज त्यानंतर आपण आता सन्मान करू उत्तम दमक देवेंद्र घाणेकर यांनी सुद्धा सुंदर असं सामनाधिकारी काम पाहिलं यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर पूर्ण सामनाधिकारी आपल्या ते सूरज घाणेकर यांचा सन्मान करू तानाजी गुडेकर. आपण गोल्ड मेडल देणार आहोत. ते पहिली गोल्ड मेडल देखील अति गुडेकर आपण गोल्ड मेडल द्यायचे गोल्ड मेडल येतो. प्रफुल्ल गुडेकर आपण या पुढील गोल्ड मेडल प्रफुल्ल देईल.
सर्व सहकारी डॉक्टर संघटनेचा त्याला पुढील मेडल देण्यासाठी त्यानंतर पुढील मेडल देण्यासाठी निलेश डुके फोटो इकडे बघ उलट इकडे टाइम नका चल राजू 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 जितेंद्र गोरे नाही चला पुढे माहिती का चला आपण चला मेडल द्या चला यशवंत मग पुढे पुढील मेडल यशवंत मग आपण यायचंय आणि मेडल द्यायचं आहे आणि बजाव यशवंत मग चला लवकर त्यानंतर पुढील मेडल चंद्रकांत आपण द्यायचं आहे आता आपण ज्या आकर्षक ज्या ट्रॉफ्या आहेत त्याची आपण आकृतीने वाढ बघतो आकर्षक ट्रॉफ्या आपण सर्व ज्या उत्तम खेळणाऱ्या खेळाडूंना आपण प्रदान करणार आहोत तर प्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी आपण देणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा आपण पारितोषिक वितरण करणार आहोत आणि नंतर आता आपण प्रथम पारितोषिक जे वितरण करणार आहोत यावर्षी सर्व दुसरं जर्मन प्रीमियर लीग सर्व दुसरं या दुसऱ्या स्तरामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून आपण एक खेळाडू आपण निवडला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रणय डिके आणि या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ट्रॉफी देण्यासाठी त्यानंतर जे
या 2 दिवसामध्ये आज आणि काल ज्या स्पर्धा झाल्या यामध्ये आपण पुढील जे पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी नाव पुकारले दर्शन घरशी 6 विकेट प्राप्त केला आणि प्राप्त केल्यासाठी स्थान देते राजेंद्र कुमार यांना विनंती करतो आपण त्यांना ट्रॉफी देण्यासाठी स्थान देते आणि राजेंद्र कुमार या वर्षाच्या जय हनुमान प्रीमियर लीग मधील या वर्षाचा उत्कृष्ट फलंदाज आपण निवडला या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज आहे सागर डिके विनंती करतो आपण ट्रॉफी आणि या वर्षी सुंदर अशी कामगिरी पार पाडली तर तुम्हाला आता आपण ज्या पारितोषिक आपण नामघोष करणार आहोत ते पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज तर कोणाला वाटतं मॅन ऑफ द सिरीज असावं तर एकूणच सांघिक कामगिरीने एकूणच बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग सुद्धा महादेव थांबे चला एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे खर तर आपण गेल्या 48 वर्षापासून आपला हरिनाम हा आपण इथे चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटा आपला होतो आणि आपण एकत्रित येतो आणि गेल्या काही वर्षापासून आपल्याला एक शासकीय रूप आले आपल्या मंडळाच्या पिढीसाठी काहीतरी चांगल्या पद्धतीने कार्यभार पार पडावा या उद्देशाने आपण अनेक सामाजिक उपक्रम करतो याविषयी सुद्धा आपण पहिल्या दिवशी ग्रामस्थ मंडळाने जो आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं तसंच आमच्या मुंबई मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीच त्यांचं म्हणणं आहे की आपली तरुण पिढी आपण क्रिकेटसाठी एकत्र खेळण्यासाठी येतो येणाऱ्या 2 वर्षामध्ये त्या आपल्याला सर्वांनी लक्ष द्या आपण इथे मैदानावरती खेळतो तंदुरुस्त होतो आपलं शक्तीचं दैवत हनुमंतराला नक्कीच आपण दिल्याने पुन्हा आपल्याला वाढतो अशाने दान मध्ये काय एक थेंब रक्ताचा म्हणून आपण येणाऱ्या काही वर्षामध्ये भव्य दिव्य सर्व तरुण पिढी जे पुढचे मुलं आहेत त्यांच्याकडून प्रत्येकाने रक्तदान शिबिर आपण आयोजित करणार आहोत आणि कमीत कमी
आपल्या मंडळातील सर्व मुलांकडून कमीत कमी 40 ते 50 लिटर मध्ये रक्त आपण शासनात दान केलं तर आपल्या ट्रस्टीच्या माध्यमातून खूप असा टर्निंग पॉईंट होईल आपल्या मंडळाला. एक आपला सामाजिक उपक्रम होईल. हा एक सुंदर अशा अनाउन्समेंट आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष होते आणि आपण मुंबई मंडळातील सर्व तरुण पिढीने इकडे जातीने लक्ष द्यायचं आहे. आणि आपण आता ज्या पुढील पारितोषिक जे वितरण करणार आहोत या वर्षीचा उपविजेता संघ ठरला किल्ला 11 आणि या किल्ला 11 उपविजेत्या संघाला जे द्वितीय पारितोषिक देणार आहोत रोख रक्कम 3,333 रुपये आणि आकर्षक चषक आपल्या हनुमान मंडळातील अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी खांडे यांच्या शुभ हस्ते आणि हरिभक्त परम गुरुमावले हरिभक्त परम शंकर महाराज वेळेकर यांच्या शुभ हस्ते या वर्षीचा उपविजेता संघ आहे किल्ला 11 या संघाने पुढे येताना आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सर्व जोरदार संघाचे पहिले पुढे पारितोषिक आणि जय हनुमान प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय विरांश वॉरियर्स. या विरांश वॉरियर्सला प्रथम पारितोषिक देण्यासाठी आपण आकर्षित चषक आणि रोख रक्कम 5,555 जय हनुमान प्रीमियर लीग इथे आपला क्रिकेटचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि जे 2 मेडल द्यायचे बाकी सागर डिके आणि कुणाल डिके याचे मेडल घेऊन जायचं. सागर डिके आणि कुणाल आपलं मेडल घेऊन जायचं. कोणीही जाऊ नये, सर्व तरुणांना नम्र विनंती, कोणीही जाऊ नका. आपल्याला अजून बरीच कामं आहेत, कोणीही जाऊ नका. पुन्हा एकदा या 2 दिवस आम्हाला साधनाधिकारी म्हणून कामगिरी पाहिली होती. विनायकजी गाणेकर, देवेंद्र गाणेकर आणि सुरेश गाणेकर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आम्ही आपले सतीश आभारी आहोत आणि आजचा अशा प्रकारे या क्रिकेटचा रंगतदार सोहळा इथे
संपन्न झाला आणि व्यवस्थित समारोह पार पाडलाय. पुन्हा एकदा सर्वच खेळाडूंचे मनपूर्वक धन्यवाद. बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की. सर्वांनी सामान घेऊन जायचं. साऊंड सर्वांनी लक्षात इकडे या, कुठे जाऊ नका. सामान सर्व घेऊन जायचं म्हणजे राहणारे राहता कंदळाची जबाबदारी राहते असं करू नका. आपण सामूहिकरित्या सामान सर्वांनी घेऊन जायचं. संघटनेने काम केलं चांगलं असतं तेव्हा जे सर्व खेळाडू प्लीज कोणी जाऊ नका. हे सामान आपण घेऊन जायचं, कोणी जाऊ नका. हे सर्व नम्रतेची विनंती. कोण आहे रे सचिन